बोला श्री गुरुदेव दत्त। गुरु सोडणे म्हणजे स्वतःचा आत्मघात। पण खरी गुरुभक्ती कशी असते? श्री गुरुचरित्रातील ही अत्यंत रसाळ कथा। वैजनाथ क्षेत्राजवळ अंबाभवानीत श्री गुरु वर्षभर राहत होते। एक वैतागलेला ब्राह्मण आला आणि म्हणाला, स्वामी, मी खूप साधना केली पण ज्ञान नाही, शांती नाही। माझे गुरु निष्ठुर आहेत, त्यांनी कष्टच दिले म्हणून मी त्यांचा त्याग केला। श्री गुरूंनी खडसावले, अरे ब्राह्मणा, गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात। तू गुरुद्रोही आहेस। जे शिष्य पूर्ण शरण जातात त्यांना ज्ञान, सिद्धी सर्व काही मिळते। हे पटवण्यासाठी श्री गुरूंनी द्वापर युगातील धौम्य ऋषींची कथा सांगितली। द्वापर युगात द्वारकेत धौम्य नावाचे एक महान ऋषी राहत होते। त्यांचे अनेक शिष्य होते, पण त्यातील अरुणी, वेद आणि उपमन्यू हे 3 प्रमुख होते। धौम्य ऋषी नेहमी आपल्या शिष्यांची कडक परीक्षा घेत असत आणि जे खरे उतरतील त्यांच्यावर तात्काळ कृपा करत असत। एकदा धौम्य ऋषींनी अरुणीला शेताला पाणी द्यायला पाठवले, पण शेताला पाणी देण्यासाठी त्याचा प्रवाह बांध घालून अडवणे गरजेचे होते। अरुणीने दगडांचा बांध घालण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा जोर इतका होता की तो बांध टिकेना। आता काय करावे? प्राण गेले तरी चालतील, पण गुरूंची आज्ञा पाळणारच असा विचार करून तो स्वतःच त्या पाण्याच्या प्रवाहात बांधाच्या जागी आडवा झोपला। अरुणी परत न आल्याने ऋषी मशाली घेऊन त्याला शोधायला आले। पाहतात तर काय, अरुणी थंडीने कुडकुडत पाण्यात आडवा पडलेला आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचे समाधान आहे। हे पाहताच ऋषींचे मन गहिवरले। त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि आपल्या आशीर्वादाने क्षणातच अरुणीला महाज्ञानी बनवले। श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मणा, लक्षात ठेव, अत्यंत विनम्र भाव आणि परम श्रद्धा असणाऱ्यांनाच गुरुकृपा प्राप्त होते। तुझ्यासारख्या गुरुद्रोही माणसाला शेवटी नरकच प्राप्त होणार। हे ऐकून त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले। त्याला खरा पश्चात्ताप झाला आणि तो प्राण त्यागण्यास निघाला। त्याचा खरा भाव पाहून श्री गुरूंनी त्याचे सांत्वन केले, त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला सज्ञान केले आणि त्याच्या मूळ गुरूंची क्षमा मागून त्यांचीच सेवा करायला परत पाठवले। यानंतर श्री गुरु तिथून निघाले आणि कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या विल्लवडी ग्रामी जाऊन राहिले। अशी ही गुरुभक्तीची महान कथा। गुरुची आज्ञा हीच ईश्वराची आज्ञा मानली पाहिजे, हेच यातून शिकायला मिळते। ही कथा आवडली असल्यास एक लाईक नक्की करा।